त्यामुळे काही प्रातिनिधिक गाणी तुमच्या समोर सादर केली जाते. मी शेंड्यांचा हा कार्यक्रम आणि शेंडे हे नाव राम मंदिराशिवाय पूर्ण होत नाही आणि म्हणून ही रामाची आळवणी. प्रत्येक घरातल्या भावाला असं वाटायचं की अशी बहीण मला हवी, किंवा समाजातल्या प्रत्येक माणसाला असं वाटायचं कुठलाही प्रॉब्लेम आला की ती यायला हवी. ती होती दामिनी प्रतीक्षा लोणकर. मी मंचावरती प्रतीक्षा लोणकरांना आमंत्रित करते. टाळ्यांच्या कडकडाटात आपण त्यांचं स्वागत करूया. इतर कोणाचा आवाज असल्याचं काही कारणच नाही. प्रतीक्षा मला सांग, दामिनीच्या काळात तुला जरा देते, पण मला असं वाटतं की तुझा जो दामिनीचा जो प्रवास होता, ज्या प्रवासामुळे तू आज सगळ्यांच्या हृदयात घर केलं, त्यावेळेला तुला निश्चितपणे समाजात वावरताना काही वेगळी उदाहरणं समोर आली असतील आणि त्यातली मजा मला असं वाटतं तू आज सांगू शकशील. नमस्कार. एकतर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे गाण्याचा हा छान इतका सुंदर कार्यक्रम चाललेला आहे आणि मला वाटतं आजच्या कार्यक्रमासाठी ते तर खूपच औचित्यपूर्ण असं आहे. असा हा कार्यक्रम चाललेला असताना मध्येच मी मंचावर येणं आणि माईक हातात घेऊन वेगळ्या प्रकारचं काम आणि बोलणं सुरू करणं हे थोडंसं मला जरा ऑकवर्ड वाटते. पण मला असं वाटतं की शेवटी सगळ्या कला आहेत आणि आपण कलेच्या साधनेविषयी, कलेच्या एकूण प्रगतीविषयी आणि कलेचं माणसाच्या जीवनातलं स्थान याविषयी आपण बोलत आहोत. त्यामुळे संगीतानंतर नाटक असं विचार करायला निश्चितपणे हरकत नाही. आणि मला वाटतं कुठेतरी विनीताचा पण हाच डोक्यात विचार असेल की आपण वेगवेगळ्या कलांबद्दल या ठिकाणी बोलूया की जेणेकरून रेहमतपूरमध्ये छान असं सांस्कृतिक वातावरण कुठेतरी निर्माण होणार. आणि मला असं म्हणून सगळ्या रेहमतकर वासियांचं खूप मनापासून कौतुक करावं वाटतंय की इतका छान असा हा एक सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी आयोजित झालेला आहे आणि लोक पण ज्या पद्धतीने इथे उपस्थित आहेत. कारण की हल्ली आपण बघतो की टीव्हीवरचे कार्यक्रम, म्हणजे आम्ही टीव्ही करतो पण तरी सुद्धा मी तुमच्याशी बोलते की तिथे काहीतरी हमाके है कौन चाललेलं असेल, काहीतरी चालू असेल तर इथे जरा गर्दी लगेच आपल्याला कमी झालेली दिसते. पण आज अत्यंत छान संख्येने इथे सगळेजण सुज्ञ असे श्रोते आणि प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन मी करते. आणि शेंडे कुटुंबियांनी मला इथे बोलवलं, यांच्या या आनंद सोहळ्यामध्ये मला सहभागी करून घेतलं, याबद्दल खरं तर मनापासून मी आनंद व्यक्त करते.